मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता। तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती। बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात करून एक वेगळीच दिशा सर्वसामान्यांना देऊन दिलेली आहे। याच अनुषंगाने सामाजिक प्रबोधन होणारेही देखावे या गणेशोत्सवाच्या काळात आपल्याला पाहावयास मिळतात। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 15 येथील अशोक भाऊसो पाटील यांच्या गणेशोत्सव मंडळात। जाणून घेऊयात कशा प्रकारच्या गणपतीची स्थापना करतायत ते गेल्या कित्येक वर्षांपासून आणि काय देखावा आहे, यावर्षीची संकल्पना काय आहे त्यांची, जाणून घेऊ त्यांच्याकडून। काय सांगाल सर, सर्वप्रथम कशा प्रकारची ही संकल्पना आहे आज यावर्षी मांडण्यात आलेली आहे? गेल्या कित्येक वर्षांपासून आपण हा गणेशोत्सव साजरा करत आहात। लोकमान्य टिळकांनी या देशभरामध्ये गणेशाची स्थापना केली आणि हे झाल्यानंतर पूर्ण देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, पूर्ण राज्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये आमच्या गणेश रहिवासी सेवा मंडळाची स्थापना झाली। गेली 18 वर्ष या मंडळाला आमच्या झालेले आहेत आणि सर्व माझे सहकारी या ठिकाणी हिरिरीनं भाग घेऊन गेली 18 वर्षे या मंडळामध्ये सातत्याने या सर्व रहिवाशांच्या उत्साहामध्ये हा आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो। आणि यावर्षी आपण पाहतच आहात की या मंडळाच्या माध्यमातून एक समाजाला चांगला मेसेज जाईल या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी आम्ही हा देखावा करत असतो। यावर्षी आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करत असतो। या आमच्याही मंडळाच्या माध्यमातून या आपल्या या वार्डमध्ये नव्हे तर नवी मुंबईमध्ये एक चांगला मेसेज जावा की ह्या मंडळाच्या माध्यमातून एक लोकप्रबोधन चांगल्या प्रकारे आणि सर्व धर्मातील लोकांना समाविष्ट करणारं हे मंडळ, सर्व आम्ही मंडळी या ठिकाणी एकत्र येतो आणि हा उत्सव सर्व सार्वजनिक एक चांगल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही एक खुशीमध्ये आणि आनंदामध्ये पार पाडत असतो। सर, आपण इथे लेख वाचवा अभियान हे जे काही सुरू केलेली आहे, स्त्री भ्रूण हत्या ही जो जिवंत विषय आहे ह्याला हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे वॉर्डमधल्या ज्या आपल्या महिला आहेत, महिला भगिनी आहेत, यांच्यासाठी काही वेगळ्या कार्यक्रमांची आपण आयोजन करता का किंवा त्या कार्यक्रमांची रेलचेल असते का? काय सांगाल या संदर्भात? कसं आहे, या ठिकाणी आताच आपण मी सांगितल्याप्रमाणे लेख वाचवा याचा मेसेज आमच्या वार्डपुरता तरी नक्कीच पूर्ण या आसपासच्या परिसरामध्ये गेलेलंच आहे आणि जातोच आहे। कारण आपण एखाद्या गोष्टीचं आपण द्वेष करणं किंवा मुलापेक्षा मुलगी किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी या माध्यमातून करत आहोत। कारण ज्या वेळेला आता तर आपण पाहताच 50% आरक्षण झालेलं आहे, मुलाला जेवढं श्रेय आहे तेवढंच मुलीलाही त्या पद्धतीनं तेवढंच श्रेय आहे। त्यामुळे लेख वाचवा याचा संदेश पूर्ण तळागाळातील सर्वसामान्य या आमच्या महिला भगिनींच्या कानापर्यंत जावा आणि या माध्यमातून आम्ही महिलांसाठी एक वेगवेगळ्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने करत असतो। श्री गणेश रहिवासी संघ मित्र मंडळाने यावर्षी एक आगळं वेगळं स्त्री भ्रूण हत्या याच्यावरती एक जनजागृती आणि समाज प्रबोधन होईल अशा प्रकारचा देखावाच उभारून लोकांना एक समाजाच्या जिवंत विषयात हात घालण्याचा किंवा या विषयावरती भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कॅमेरामॅन संदीप भगतसह स्वप्नाली देसाई, दृष्टी, नवी मुंबई।